आता आज या अंड्याची भाजीची गंमतच मी तुम्हाला सांगते. संध्याकाळी आहो आले आणि म्हटले मला आज अंडे खायचे आहेत, पण तू नेहमीसारखी ती बोरिंग अंड्याची भाजी काही बनवू नको. आता असं म्हटल्यावर मी विचारातच पडले. म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवूयात. कढईमध्ये थोडेसे गरम मसाले आणि कांदा छान परतवून घेतल्यानंतर त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकली व बराच वेळ परतल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, धणे पावडर, जिरे पावडर आणि चिकन मसाला टाकून घेतला. आता हे सगळं छान परतलं की याच्यामध्ये परत टोमॅटो घातलं आणि त्याला छान शिजवू दिलं. आता हे मिश्रण छान शिजलं की त्याच्यामध्ये 2 चमचे दही घातलं आणि दही छान भाजीमध्ये फेटून देखील घेतलं. आता ही प्रोसेस बराच वेळ चालते. याच्यात थोडंसं पाणी घालायचं, थोडीशी ग्रेव्ही तयार करायची आणि परत त्याला आटवायचं आणि छान असा मसाला तयार करून घ्यायचा. आता हा मसाला जेव्हा तयार होतो तर उकळी आली की याच्यामध्ये एक एक करून सगळे अंडे फोडून घ्यायचे. आता हे अंडं टाकलं की याला परत हलवायचं नाही आणि डायरेक्ट भाजीमध्ये हे अंडे आपल्याला फोडायचे. आता असं करून मी एक एक सर्व अंडे याच्यामध्ये फोडून घेतले आणि याला झाकण लावून छान शिजवून घेतलं. तोपर्यंत बाकीची देखील आवरावर केली, म्हणजे भाजीकडेही लक्ष देता येईल आणि कामही आवरतील. आता हे भाजी बघितली तर ही छान झालेली. आता अंडे आपण जे टाकलेले ते जागच्या जागी असे छान सेट होतात आणि सगळ्यांना रेसिपी खूप जास्त आवडली. तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.